नमस्कार, रामराम मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तुम्हा सगळ्यांचे गुरु अँड मम्मीज व्लॉग मध्ये मनापासून स्वागत आहे। तर खूप दिवसांनी आपला व्लॉग येत आहे ना, काय करणार ना, तब्येत पण जरा डाऊन होती आणि जसं की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी म्हटलंच होतं की माझी तब्येत दिवाळीच्या अगोदरपासून खूप जास्त डाऊन होती आणि त्यामुळे ना मला गावी फक्त आणि फक्त आराम करण्यासाठी जायचं होतं आणि त्यामुळेच म्हणजे आपल्या व्हिडिओला देखील लेट झाला। आणि पुढे कारण सांगतेच मी की कशामुळे मी ना गावी देखील व्हिडिओ काढू शकले नाही। थोडेफार जे काही काढलेत ते तुमच्याशी शेअर करते। तर पुण्यावरून आम्ही जसं की लक्ष्मीपूजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाडव्या दिवशी निघालो आणि दरवर्षी म्हणजे दरवेळेस आम्ही तसंच करतो की लक्ष्मीपूजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे गावाकडे निघतो आणि जाताना वाटेत आमच्या नंदांच्या इथे एक दिवस मुक्काम करतो आणि त्यांना घेऊन नंतर सासरी जातो। परंतु यावेळी त्या काय आल्या नाहीत कारण त्यांना देवाला जायचं होतं आणि त्यामुळे मग फक्त आम्ही नवरा बायको आणि गुरु आम्ही सासरी आलो। आणि इथे आल्यानंतर ना आमचं नुसतं ना फळांवर ताव मारायचं चाललेलं होतं कारण ना इथे खूप जास्त ना फ्रेश फळे होती। तुम्हाला पुढे दिसतीलच की इथे ना म्हणजे एवढे म्हणजे फळांची झाडे लावलेली होती ती म्हणजे आम्ही म्हणजे कोरोनामध्येच लावलेली होती, परंतु या वर्षी ना ती एवढी लकडून गेली होती ना। चिंच तर पाहू शकता तुम्ही, म्हणजे पाहूनच तोंडाला पाणी येईल आणि माझ्यासारखी क्वचित एखादी लेडीज म्हणजे स्वतःला आवरू शकेल असं होतं। आणि मी आणि गुरु आम्ही आमच्या दोघांचं नुसतं चिंचांवर ना ताव मारायचं चाललेलं होतं। 2-3 दिवस आम्ही सासरी होतो परंतु आल्यापासून नुसतं चिंचांवर ताव मारत होतो आणि यावेळी ना स्पेशल कारण देखील होतं चिंचा खाण्याचं, त्यामुळे मीच काय गुरुचे पप्पा देखील मला चिंच तोडून आणून देत होते। चिंचांसोबतच ना आंब्याच्या कैऱ्या देखील मी त्यांना खूप जास्त शोधायला लावल्या होत्या, परंतु काय करणार, मिळालेच नाही। आता तुम्ही म्हणाल या सीझनमध्ये आंब्याच्या कैऱ्या कशा, तर आमच्या सासरीनं एका भावकीच्या म्हणजे घरी त्यांच्या इथे झाड होतं ना, त्याला 2 वर्ष म्हणजे कैऱ्या लागायच्या वर्षातून 2दा, परंतु या वर्षी खूप वेळ बघितलं परंतु काय त्यांच्या इथे कैऱ्या लागलेल्या नव्हत्या आणि त्यामुळे मूडहाप झाला। मग काय या चिंचांवरतीच ताव मारावा लागला आणि त्या पण जरा कच्च्या होत्या, परंतु कशाही चिंचा असू द्या खायला तर खूप छान लागतात आणि तसंच आमचं म्हणजे मीठ वगैरे लावून खात होतो आम्ही। आणि झाड एवढं लकडून गेलं होतं ना, गुरुच्या पप्पांना म्हणजे चिंच आवडत नाहीत परंतु त्यांना देखील तोडण्याचा मोह आवरत नव्हता आणि ते तोडून मला आणून द्यायचे, परंतु त्यांना इथे काही करमत नव्हतं। म्हणजे यायच्या अगोदर त्यांना असं झालं होतं की मी कधी एकदा गावी जाईल म्हणून, आणि इथे आल्यानंतर काय म्हणजे वस्तीवरती कोणीच आलं नव्हतं दिवाळीसाठी, त्यामुळे त्यांचा पूर्ण मूडहाप झाला आणि त्यांना काही इथे करमत नव्हतं। परंतु या उलट ना मला आणि गुरुला इथे खूप जास्त करमत होतं कारण हिरवळ तुम्ही आजूबाजूला पाहू शकता, एवढी जास्त हिरवळ होती ना की ते पाहूनच म्हणजे इथे मन रमत होतं आणि आम्ही काय दिवसभर म्हणजे निवांतच असायचो। सकाळची घरातील सर्व कामे आवरून झाल्यानंतर दुपारी निवांत चिंचेखाली ना चिंचेच्या सावलीखाली बाज टाकून आराम करायचं आमचं चाललेलं असायचं आणि अशा गार सावलीत एवढं छान झोप लागते ना, वरून बाज असेल तर बोलायलाच नको। आणि असं आहे आमचं सासरचं अंगण। तर सुरुवातीला ना म्हणजे आमचं लग्न झालं होतं त्यावेळेस नाही ते चिंचेची झाडे होती, सोबतच फुलांची देखील खूप जास्त झाडी होती कारण आमच्या सासू सासऱ्यांना म्हणजे झाडांची खूप जास्त आवड होती, परंतु फळांची झाडे इथे कमी होती। आणि कोरोनामध्ये ज्यावेळेस म्हणजे लॉकडाऊन पडल्यावर सर्वच म्हणजे बरेच जण गावी जातात ना, तसं आम्ही देखील गेलो होतो आणि त्यावेळेस गुरुच्या पप्पांनी इथे ना फळांची देखील झाडे लावली होती आणि त्यांचं आणि माझं म्हणणं होतं की झाडे जर लावायचीत ना तर त्याचा आपल्याला देखील उपयोग झाला पाहिजे। आता फुलांचा तर देवांसाठी होतोच, परंतु फळे देखील खाता यावी म्हणून मग आम्ही ही झाडे ना लॉकडाऊनमध्ये लावली होती ना। आता बघा हे किती बहरून गेलेत ना, रामफळ देखील एवढे जास्त आले होते परंतु ते कच्चेच होते, म्हणतात ते रामनवमीच्या टायमिंगमध्ये पिकतात त्यामुळे काही ते आता तोडू शकत नव्हतो। आणि अशा प्रकारे ना आम्ही मस्तपैकी म्हणजे सासरी 2-3 दिवस घालवले आणि त्यानंतर मग इथे सासूबाईंनी आम्हाला एक दिवशी ना कोंबडी आणून दिली होती, गावरान कोंबडी, आणि ते मग नंतर कापून मस्तपैकी असं चिंचेच्या झाडाखाली मस्त गार सावलीत असा आमचा बेत चाललेला होता। आता चिकन नॉनव्हेज जे काही असेल ना ते खायला आमच्या घरात फक्त आम्ही दोघेच खातो, सासू सासरे हे माळकरी आहेत त्यामुळे ते काही खात नाहीत, फक्त मग त्यांचं सांगायचं काम असतं तुम्हाला बनवायचंय तुमचं तुम्ही बनवून खावा अशा प्रकारे। आणि त्यानंतर मग आम्ही आलो माहेरी कारण गुरुच्या पप्पांना रिटर्न पुण्याला जायचं होतं आणि मग ते म्हटले चला तुम्हाला इकडे सोडवतो आणि मग मी जातो। आणि त्यानंतर इथे आल्यानंतर मम्मीच्या हातच्या मस्त गरमागरम चुलीवरच्या भाकरी वगैरे खायला मिळाल्या।
मम्मीचं घर हे शेतात आहे आणि त्या यावेळी काही पावसामुळे पेरणी लांबली होती, त्यामुळे घरासमोर तुम्हाला एवढं जास्त काही दिसणार नाही, परंतु बांधावर हे झाडे पाहू शकता, खूप सारी झाडे आहेत आणि इथे देखील पेरू खूप सारे होते। आणि अशा प्रकारे इथे रोज काही ना काही बनवून खायचं आमचं चाललेलं होतं। आणि इथे ना वहिनी वडापावची तयारी करत होते, मी झोपेतून नेमकी उठले होते आणि बाहेर ना पाऊस चालू होता आणि यात यांचा ना गरमागरम वडापावचं बेत चाललेलं होतं ना, खरंच बघूनच तोंडाला परत पाणी सुटायला लागलं। मस्त पाव वगैरे आणलेले होते आणि बच्चा पार्टी एवढी होती ना गोंधळ करायला, परंतु वडापाव म्हटल्यावर सर्वजण शांत बसले होते आणि यामुळे ना यांच्या गोंधळात काहीच समजत नसायचं, त्यामुळे व्हिडिओ देखील एवढे जास्त घेता येत नव्हते। नाहीतर पदार्थ तर आमचे काही रोज म्हणजे चुलच दिवसभर बंद नसायची, रोज काही ना काही सारखं चालू असायचं। आणि इथे मग वहिनींनी भाजी वगैरे बनवून दिल्यानंतर मम्मी मस्तपैकी वडे तळून आम्हाला देत होती ना, आम्ही सर्वजण खात होतो। आणि त्यानंतर एक दिवशी असंच म्हणजे चिकनची भाजी, चिकन बिर्याणी वगैरे मासे हे भरपूर खाल्ले, पण ह्या चिल्लर गँगमुळे ना मला काहीच शूट करता येत नव्हतं, कारण हे लोक ना मोबाईल हातात घेऊनच देत नव्हते, घेतला तर मग यांना पाहिजे असायचा, त्यामुळे जास्त व्हिडिओ काढता आले नाही। त्यानंतर मम्मीने मस्तपैकी गरमागरम रोज धपाट्यावर म्हणजे धपाटे बनवून द्यायचे आणि त्यावर आमचा ताव मारायचा चाललेला असायचा। आणि त्यानंतर मग हे सर्व गँग गेली आणि फक्त मी, गुरु आणि मम्मी आम्ही तिघेच असे म्हणजे इथे राहिलो। आणि त्यानंतर मग मम्मीने घर सारवायला घेतलं, कारण आम्हीच तिला सांगितलं होतं की जोपर्यंत ही सर्व गँग आहे ना तोपर्यंत अजिबात सारवू नको, कारण हे सर्वजण येणार, म्हणून मम्मीने ना अगोदरच सारवून वगैरे मस्त घेतलं होतं। परंतु यांनी आल्यानंतर ना एका दिवसात त्याची वाट लावून टाकली होती, म्हणून मम्मीला म्हटलं होतं की नंतर सारवा, आणि त्यानंतर मम्मीने मस्त सारवून घेतलं, तर एवढं छान वाटत होतं ना, खरंच एकदम प्रसन्न वाटत होतं। आणि या साहेबांना खायचा होता खेकडा, त्याच बोलीवरनं तो आजीकडे आला होता की तू जर मला खेकडे आणले तरच मी तुमच्याकडे पुढच्या वेळेस येणार। आणि नशिबाने याच्यानं खेकडा मिळाला आणि त्या म्हणजे आम्हाला काही पकडता येत नव्हता, त्यानंतर अशा प्रकारे मारून घेतला। आणि एवढं म्हणजे दिवस एन्जॉय करता करताना आमची झाली परत पुण्याला रिटर्न जायची वेळ, आणि गुरुचे पप्पा आम्हाला न्यायला आले होते आणि इथे ना एवढे फ्रेश आणि एकदम मस्त पेरू होते ना की रोज आम्ही दिवसभर पेरूवरच असल्यासारखं असायचो। आणि त्यानंतर मग अशा प्रकारे गावाकडे म्हणजे पुण्याला यायचंय म्हणून परत आमची बॅग भरायची तयारी चालली होती। आणि मग म्हटलं की चला काही पेरू देखील घेऊया, इकडे आल्यानंतर खायला होतील म्हणून। बघू शकता तुम्ही, खरंच एवढं झाड लखडून गेलं होतं ना, मम्मी म्हटली की कितीतरी जणांनी म्हणजे आजूबाजूच्या शेजाऱ्यांनी ना पिशव्या भरून म्हणजे पेरू घेऊन गेले होते, तरी देखील आम्ही आल्यानंतर एवढे सारे पेरू होतेच, त्याला पूर्ण झाड वाकून गेलं होतं, इतके जास्त पेरू होते। आणि त्यानंतर माझ्या बहिणीने देखील नेले होते पुण्याला, आणि तेव्हा ती म्हटली की इकडे आल्यानंतर ते सर्व पिकून गेले, म्हणून आम्ही कच्चे आणले, तर ते देखील तशीच वाट लागली त्यांची। तर अशा प्रकारे गावाकडची सुट्टी मस्त एन्जॉय केली। आणि त्यानंतर गुरुच्या पप्पांसोबत आम्ही ट्रेनने आलो पुण्याला, कारण मला एसटीचा प्रवास काही जमत नाही आणि रिक्षा काही यावेळेस आणली नव्हती। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया अशाच पुढील नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय। आणि हो, गावाकडील व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले हे कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका।